शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्तारीचे कापड त्याला तराचा वास. भरीत सुट्टान भरीतला बुट अंगावरी सोन नान. भरीत सुट्टान भरीतला बुट अंगावरी सोन नान. मानव अरे बाबासाहेबान दिल रे बाबासाहेबान. बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. आणि थोड्याच वेळात धम्मध्वजारोहण होणार आहे. तरी सगळ्यांनी शांततेतून सहकार्य करावं असं मी सूचित करतो. आज लाखा लाखाना घेऊन गातोय बेंद्रेचं पोरगा गाणं. अरे बाबासाहेबान दिल रे बाबासाहेबान. बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. There will be many reasons for the creation of world, but there is only one reason for our existence. Dr. Babasaheb Ambedkar. Shubham. गुरु दारा पुरगा माझा साहेब झाला. गुरु दारा पुरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायक झाला. तहसीलीतला मोठा आता नायक झाला. त्याचा बरारा ते सरकारी नोकरात. त्याचा बरारा ते सरकारी नोकरात. सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्वक जय भीम. आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव मौजे कोल्हापूर बौद्ध विकास मंडळ, त्याचप्रमाणे रमाई महिला मंडळ
ग्रामीण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मध्वज फडकवून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं शाब्दिक तुलनाने हार्दिक स्वागत करतो मंडळाच्या वतीने. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळा कोल्हापूर नंबर 3चे मुख्याध्यापक, त्यांचे विद्यार्थी यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने शाब्दिक तुलनाने प्रथम स्वागत करतो. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ वरिष्ठ आजी माजी कार्यकारिणी सभासद बंधू, या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रमोद धर्मा जाधव हे अध्यक्षस्थान भूषवतील आणि हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल असं मी सूचित करतो. भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद धर्मा जाधव यांच्या नावाची जी सूचना आणलेली आहे त्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. जय हिंद. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे महान शिल्पकार, परमपूज्य नेते, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, माता जिजाई, माता सावित्रीबाई, माता भीमाई, माता रमाई या महामातांना, महापुरुषांना त्रिवार वंदन करून आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आपण आपल्या कोल्हापूर बुद्धविहारामध्ये साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष आयुष्यमान विश्वनाथ जाधव, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष गोपीचंद जाधव, ग्रामीण मंडळाचे आमचे सरचिटणीस पांडुरंग जाधव, उपचिटणीस शिवराम जाधव, संदेशवाहक शिवा जाधव, खजिनदार हर्षद जाधव, महिला मंडळाच्या सरचिटणीस दीपाली जाधव, प्रेरणा जाधव, प्रियंका जाधव, जागृती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या शाळा कोल्हापूर नंबर 3चे मुख्याध्यापक आयुष्यमान कोळेकर सर, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी बालमित्र आणि राहून गेले ते आमच्या महिला मंडळाच्या ऑडिटर संगीता जाधव आणि सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि महिला मंडळ आणि बालमित्र हो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले यूट्यूब चॅनलचे आमचे मित्र मोहम्मद मुनिये हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतो आणि पुढील कामकाजा चिटणीस महोदय आयुष्यमान प्रमोद जाधव यांनी सुरुवात करावी असे मी त्यांना सूचना देतो. या कार्यक्रमासाठी अनाथे आणि योगायोगी उपस्थित आमचे स्नेही बंधू गोपीचंद धर्मा जाधव हे या ठिकाणी बुद्ध पूजा पाठचा कार्यक्रम घेतील. तत्पूर्वी आमच्या मुंबई मंडळाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ विश्वनाथ नाना जाधव आणि गोपीचंद धर्मा जाधव हे दीप प्रज्वलन करतील
त्यावेळी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. नाचायला पोर पोरी नाही लाजत गाणं भीमाचं भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. नांदण नांदण होत रमाचं नांदण 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 होत रमाचं नांदण. DJ सूरज DJ सुमित नांदण नांदण होत रमाचं नांदण 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 होत रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. नांदण नांदण होत रमाचं नांदण आज नांदण नांदण होत रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. धनियसता मुल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी धनियसता मुल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. पाणी श्रमान शेंदण असं रमाचं नांदण पाणी श्रमान शेंदण असं रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. नव्हती गरीबी तीच नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तीच नवी होती परिचित माहेर गावी. कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. कण्या शिजवून सांदेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी कण्या शिजवून सांदेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी. कोंड्या मांड्यात रांधण असं रमाचं नांदण कोंड्या मांड्यात रांधण असं रमाचं नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास आज इस्तारीचे कापड त्याला तराचा वास. भरीत सुट्टन भरीतला बुट अंगावरी सोन नान भरीत सुट्टन भरीतला बुट अंगावरी सोन नान. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान.
बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान जीर्ण चाली रीतीची चाल ही बुडवली माया गेली असती पिढी माझ्या विमान घडवली जीर्ण चाली रीतीची चाल ही बुडवली माया गेली असती पिढी माझ्या विमान घडवली भल्या भल्याला निवडून आणतोस करुणीय मतदान भल्या भल्याला निवडून आणतोस करुणीय मतदान ही बी बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान दिलं या बाबासाहेबान बाहेर उपस्थितांमध्ये ज्यांना पंचांनी प्रणाम करता येत असेल त्यांनी करायचं आहे. दोन्ही हात असे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि दुरामेरयमजपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु बुद्ध पूजा सगळ्यांनी डोळे मिटून शांत बसायचे ताट बसायचे ओंगंगं घेतं पेटं कुसुम संतती पूजयामुनिंद संसेपादं सुरवे पूजयमिं बुद्धं कुसुमेनिदं वेदमेखेन लभामि उपमिलायाति यथा ऐकमे कायो तथा याति नासभाव गणसारकुलबीजेन बीजेन कमकंसिना योगदीपं सम्बुद्ध पूजयामि समूलं सुगन्धिकाय वर्णानन्दमागन्धिना सुगन्धेन गन्धेन पूजयामि तथागत भूतगं च संग
वापरे लंकाय जंबुरुचे तीर्थपुरवरे नागलोके चतुपे सर्वबुद्धे स्वरूपे सकल धर्मदेशे लोकसमापि बुद्धयावन्तितं पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धाधिकाच ये च बुद्धानागता पशुपन्नाचे बुद्धं वन्दामि सर्वदा नदीमे सर्वे बुद्धो मे सर्वान् ये तेन सत्यवन्तेन होतु मे ओम शमन्तेन वन्देन पादपसोत्तम बुद्धेन परितो दोषो बुद्धो कमतु तन्मनि सकल बीज विदुर ज्ञानं देव रूपं शिव निर्मलचक्षु गगन घोष गौरवहरं सुखाय अभय चित्त निर्भय काम सुरत धम्म सुखम निरतरजं सूर्यनितं भीमरावं शर्मा भीमरावं शरणामि भीमरावं दिव्य प्रभरत्न तुमचा दुर्वरदानतो आद्य कुलभूषतु भीमराज सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शास्त्रमती बुद्धी तेजा कल्कदानवरात परिणामुका भगवंता करावंतकाय चौहार संगती शस्त्रविधानते कातोरा ऐउली अगरुमा मुक्तिपद गोमता जडस्फूर्ती आयता उदायला विकारा राष्ट्रनामृती शोभते माती महामनोमती साधकर्य शरणमुत्थानसुनि शरणमासुनि शरणं भवतु सर्वमंगलं भवतु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा संस्तु भवतु सर्वमंगलं भवतु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा संस्तु भवतु सर्वमंगलं भवतु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा संस्तु अशा पद्धतीने विठ्ठलपूजा पाठाचा कार्यक्रम आवाजा घेतला घटना वेळ सुद्धा भरपूर झाले आणि मुलं सुद्धा शाळेत आलेली तर पुढील कार्यक्रम सर्वांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक तरुणांनी हार्दिक स्वागत करतो. कारण पूजा पाठासाठी आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या सहभाग दर्शवला आणि शांततेतून असं आपण सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात निमंत्रित म्हणूया आपल्या जिल्हा परिषद शाळा कोल्हापूर नंबर 3 चे मुख्याध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तरी आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्याचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्रीमान प्रमोद धर्मा जाधव यांना सूचित करतो की कोळेकर सरांना शाल आणि पुष्प देऊन त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करायचं आहे. त्यांनी शाल आणि पुष्प दिल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं. यानंतर प्रमोद धर्मा जाधव यांच्या कुटुंबियांकडून
शाळा नंबर 3 यांना एक संविधान पुस्तक भेट देणार आहे. त्याचा त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत स्वीकार करायचा असं मी सूचित करतो. या ठिकाणी स्वागत करायचं टाळ्यांच्या गजरात. धन्यवाद. आता ज्यांनी पूजापाठचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. आमचे संदेश वाघ, आयुष्यमान शिवागंगाराम जाधव आणि युवा प्रतिनिधी नितेश जाधव हे पुष्प देऊन स्वागत करीत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायला. त्यानंतर आमच्या मुंबई मंडळाचे वरिष्ठ आयुष्यमान विश्वनाथ नाना जाधव यांचं स्वागत पुष्प देऊन आमच्या मंडळाचे अध्यक्ष करतील असं सूचित करतो. आजच्या मंडळाचे दुय्यम चिटणीस आयुष्यमान शिवराम लक्ष्मण जाधव यांचं स्वागत मुख्याध्यापक कोळेकर सर करतील असं मी सूचित करतो. महिला मंडळाच्या जेवढ्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी ग्रुपने इथं या. तुमचं पण स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. आमच्या मंडळाचे दुय्यम चिटणीस हे पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर आमच्या मंडळाचं आयुष्यमान दीपक यशवंत जाधव यांचं सुद्धा स्वागत मंडळाचे अध्यक्ष करतील असं मी सूचित करतो. आणि यानंतर आपण ज्याची उत्सुकतेने वाट पाहतो बरेचसे लोक शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या इथे लहान मुलांना कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. तरी मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की सर्वांची नावं घेऊन आपल्याला स्वागत करता येत नाही. तरी सगळ्यांचं मी मंडळाच्या वतीने शब्दसुमनाने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो
आणि हॅलो, या ठिकाणी आपणा सगळ्यांचं ज्यांनी स्वागत केले ते या मंडळाचे कर्तेकर्ते प्रमोद धर्म जाधव आणि पांडुरंग विठ्ठल जाधव या दोघांनी आपला सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. तर मी इच्छितो की आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ नाना जाधव आणि शिवराम लक्ष्मण जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही ज्येष्ठ लोकांनी अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष आणि चिटणीस यांचं कृपया पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि या ठिकाणी उपस्थित असलेला आमचे विद्यार्थी मित्र आहेत, 2 प्रतिनिधी, एक मुलगा आणि एक मुलगी. हे त्यांचं स्वागत करूया आमच्या मंडळाच्या वतीने. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आणि आमचे माजी संदेश कृष्णा जाधव यायचे पुढे. आणि आमचा राजू, गोपू आणि हर्षल जाधव बटवापचा आलाय आणि शिवान नामचे जे नेहमी विहाराची देखभाल करतात, स्वच्छता ठेवतात आणि सर्वांनी पुढे यायचंय. त्यांचं एकत्रित स्वागत करते. कधी कुठलाही कार्यक्रम असू दे, नेहमी सातत्याने पुढे असून कार्यक्रमाची कशी शोभा वाढवता येईल, ती रात्र असो दिवस असो, अशा वेळेस देखील पुढे येऊन कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे आमच्या मंडळाचे खजिनदार हर्षल जाधव यांचं स्वागत होणं अपेक्षित आहे. ते आमचे युवा अमित जाधव हे पुष्प देऊन तिथे जाऊन त्यांचं स्वागत करत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि पुढील या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती भाषण करायचे आहेत. पण आपली छोटी छोटी मुलं इथे आलेले आहेत आणि ते एक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक गीत सादर करणार आहे आणि ते आपण सर्वांनी पाहायचं आहे. त्याबद्दल त्या मुलांचे देखील मी आभार मानतो. आणि जे मुख्याध्यापक आहेत कोळेकर सर यांना देखील खरंच धन्यवाद देऊन एवढी कमी आहे की सर्वप्रथमच या आपल्या इथे घडत आहे की एक त्यांनी नवीन आदर्श घडवून आणला. आणि जयंतीच्या निमित्ताने आपल्या या विहारामध्ये हा मुलांचा एक रेकॉर्ड डान्स होणार आहे, तो आपण सर्वांनी पाहायचं. त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनावरती आपण बोलायचं आहे. बाकीचे जे वक्ते आहेत ते बोलणार आहेत, पण छोटी छोटी मुलं आहेत, लांबून आलेले आहेत, त्यांचा हा जो रेकॉर्ड डान्स होणार आहे तो आपण सर्वांनी बघूया. आणि नंतर इतर कार्यक्रम होईल. मुलं बसली तर आम्हाला आनंद आहे. मुलांच्या उपहाराचा आम्ही सोय केलेली आहे. मुलं बसतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि सर्वप्रथम आपण आधी मुलांना संधी देऊया आणि मग पुढचा कार्यक्रम. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समोरून देवी मला माहिती तुम्ही म्हणा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 135वी जयंतीचा जन्मोत्सव आपण इथे सर्वजण साजरा करत आहोत. बाबासाहेबांची जयंती जी आहे ती फक्त भारत देशामध्येच नसून ते पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. एवढं महान व्यक्तिमत्व आपल्या भारत देशाला लाभलेलं होतं. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झालेला आहे. दीनदलितांच्या जीवनामध्ये एक सुवर्ण सकाळचं
निर्माण झाली होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आज संपूर्ण देश बाबासाहेबांनी जी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या जोरावरच आज कायदा आणि सुव्यवस्थेचं सर्व संविधानामुळे आज चालू आहे. बाबासाहेबांच्या जन्मामुळं कित्येक पुढे उद्धारली गेली आणि सर्वांना स्त्रियांना जगण्याचा अधिकार, समान काम समान वेतन यासाठी संविधानामध्ये उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या गावचे ग्रामस्थ विद्याधर चव्हाण देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. आमचे विश्वनाथ जाधव हे त्यांना पुष्प देऊन स्वागत करतील. जय भीम. जय भीम. अच्छा, मला सुरुवातीपासूनच आतापर्यंत जे काय आपलं झालंय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे आपण वाचतो, आपण आमचा जन्म काय त्यांच्या नंतरच झाला आणि साहेबांनी भरपूर सगळ्यांना एकत्र आणलेलं ॲक्च्युली. आणि सर्व मानव जातीचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून आणि इतर काही त्याच्यातून सनातन याच्याप्रमाणे झाला. साधारण 50,000 वर्षापूर्वी, 1 लाख वर्षांपूर्वी. तेव्हा ती वर्ष पण मोठी मोठी होती. आता 365 दिवसातच वर्ष असतं. तर सगळे आपण जे आहेत, जे कोणी असतील, जे काही धर्म विकलं, सगळे हे नंतर झालेले आहेत. सगळे आपण सगळे एकच आहेत, सनातन म्हणून निर्माण झालेलो आहे सगळे. आणि नंतर प्रत्येकाने आपापले वेगळे वेगळे आपल्या टीम बनवल्या किंवा काय वाड्या केल्या, काय हे केलं, जाती धर्म निर्माण केले आणि कामाप्रमाणे त्यांचं जातीचं नाव पडले. कामाप्रमाणे असं काही जात कोणी ब्रह्मदेव देवाने ब्रह्मा विष्णू महेंद्रने जात अशी काही निर्माण केलेली नाही. त्यामुळे आपण सगळे एकत्रच आहोत आणि एकत्रच राहू आणि सगळे एकत्रच राहू. जय हिंद. कागद भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत आहे. ही जयंती आपल्या भारतातल्या तर संपूर्ण देशामध्ये जयंती होत आहे. बाबासाहेबांनी घटना केली आणि त्या घटनेवरती आज आपला भारत देश चाललेला आहे. तर बाबांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आज आपला भारत देश चालत आहे आणि याच्या पुढे पण असाच चालत राहील. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती 2 शब्द. नमस्कार, माझे नाव स्वामिनी शैलेश आवटे. इयत्ता 4वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 3. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी वर्ग आणि इथे माझे जमलेला विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आपल्याला विनंती करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अंधारात आणि गुलामगिरीत कितपत पडणाऱ्या समाजाला मार्ग दाखवणारे एक प्रखर आणि तेजस्वी सूर्यकिरण. 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भीमराव रामजी आंबेडकर यांनी शिक्षणाचा ध्यासच घेतला होता. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. त्या काळी सुश्य अस्पृश्य अशी क्रूर होती. तुम्ही खालच्या जाती जन्मल्या म्हणून तुम्हाला अस्पृश्य समजले जायचे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले. शेवटी एवढेच बोलते की बाबा तुमच्यामुळेच फुलला हा मानवतेचा मळा, बाबा तुमच्यामुळेच फुलला हा मानवतेचा मळा,
बाबा तुमच्यामुळे आज सन्मानाने हात पडती आमच्या वेळा, सन्मानाने हात पडती आमच्या वेळा. जय भीम. वेळ झालेला आणि त्यावेळेला मला खूप काही बोलता आलं असतं, बोललो असतो, पण याचं कारणच आहे की आज पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी साधारणतः 20-25 वर्षा नंतर आज असं मला दिसून आलं की आज ते कोळेकर गुरुजी या जिल्ह्यामध्ये शाळेवर मुख्याध्यापक म्हणून आले आणि ती त्यांची विद्यार्थी घेऊन इकडे आले. त्याचबरोबर हे आत्ताच ज्यांची ओळख झाली विद्याधर चव्हाण साहेब. आता विद्याधर चव्हाणांनी जे बोलले तर त्या बाबतीत मला खूप काही सांगता येईल. 2500 वर्षापूर्वीचा काळ आहे तो की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणाला सनातन धर्म, ते तर खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण मी तिकडे जात नाही, आपल्याकडे वेळ नाही. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी आजच्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्ही इथे आला, तुम्ही त्या मुलांना घेऊन, आणि ते एवढी त्या सभेचा कार्यक्रम पुढच्या 19 तारखेला इथे बुद्ध जयंती आपली जाणत्यात होणार. बुद्ध जयंती आपण संयुक्त असे आपण करणार आहोत. त्याच्याकडे सभेचा कार्यक्रम तुम्ही आवर्जून या. आपल्याला बरंचसं काही ऐकायला मिळेल. तर तत्पूर्वी त्या इथल्या सगळ्या महिला मंडळांचं, इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आज जो दर्जा आपला जो वाढत चाललेला आहे की जो समाज आपणच नव्हे म्हणजे आम्हीच नव्हे तर बरेचसे लोक म्हणजे ते आता 96 कोळी, मी एक मराठा, लाख मराठा, मी म्हणजे म्हणणारे लोक आहेत ते सगळे एकच होते आणि त्याचे तुकडे करण्याचं काम जर कोणी केलं असेल, एवढ्या 2 वाक्यात तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. तर त्यामुळे आता आपण काय करूया, आता आपण पुढचा काळ फार कठीण आहे आणि ही विद्यार्थी पिढी जसा कोळेकर गुरुजींनी डेअरिंग केली, मी त्यांचं खरंच मी स्वागत करतो आणि त्यांना एक आश्वासन देतो की गुरुजी तुम्हाला काही त्रास झाला तर आमचे इथे अध्यक्ष प्रमोद जाधव आहेत, आम्ही आहोत. होण्याची शक्यता आहे, सांगता येत नाही. कारण काही मुलांच्या आई वडील असं म्हणतील अरे आमची मुलांची शाळा एवढ्या वेळेत सुटते आणि त्या तेवढ्या वेळेत ते आले नाहीत आणि आम्हाला पालकांना तुम्ही कुठे सांगितलं की आम्ही अमुक ठिकाणी त्या मुलांना काही कार्यक्रमाला घेऊन जाणार आहोत, डान्स करायला घेऊन जाणार आहोत. कारण शेवटी इथे डान्स करण्यासाठी जी मुलं उत्सुकतेपणे आलेली असतात त्यांचा एकरूपपणा होऊ नये आणि त्यांच्यासाठी आपल्याला तो वेळ दिला पाहिजे. तर तो गुरुजींना देखील मी सांगेन की तुमचा प्रयत्न खरोखर चांगला आहे. आज तुम्हाला संविधानाचं पुस्तक तुमच्या हातात दिलेलं आहे. मला तरी असं वाटतं की आता ते सगळं बरंच हे जे आता जे सनातन सरकार किंवा जो राज्य चालले, जो राज्य चालवत आहे त्या राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या शालेय पुस्तकातनं बरेचसे धडे, मग महाराज असेल, लोकमान्य टिळक असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा जे काही ज्यांनी त्याग केलाय त्या सगळ्यांचे चारित्र्य, त्यांचे धडे वगळण्याचं काम बरंच या सरकारने केलेलं आहे. मग ह्या मुलांना आताची पिढी घडते आहे त्या मुलांना कधी कळणार? काही काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण, लोकमान्य टिळक कोण, महात्मा ज्योतिराव फुले कोण, हे कोण आहे? आजच्या मुलांना त्यांच्या हातात दिलेल्या मोबाईलवर त्यांना युट्यूबवर दिसणारी चित्र, त्या पलीकडे आणि शिक्षणाचा दर्जा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या खांद्यावर लादला जातोय. तर अशा प्रकारे ह्या मुलांना निदान ही माणसं जर अख्ख्या जगामध्ये एखाद्या व्यक्तीची जयंती साजरी होते म्हणजे जन्मदिवस साजरा होतो, या जगात सगळे किती पंतप्रधान झाले, किती आमदार खासदार, किती नेते झाले, किती कार्यकर्ते झाले, त्यांचा जन्मदिवस तो का तर खेड्यापाड्यात होत, ह्याचा यांचाच जयंती महोत्सव खेड्यापाड्यात जगात का होतो याची ओळख ह्या आजच्या विद्यार्थ्यांना जर कळली तर त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या ज्ञानात भर पडेल असं मला वाटतं. आणि आपण सगळ्यांनी मिळून दिलेला वेळ हे समजून तुमचा वेळ न घेता मी सुरुवातीलाच म्हणालो खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, पण या ठिकाणी तर सगळ्यांचे आभार मानतो, गुरुजींचे आभार मानतो, विद्यार्थी त्यांचे आभार मानतो, कार्यकर्त्यांचे आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानून मी माझे चर्चा इथेच थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी फक्त आपल्याला एवढंच सांगू शकतो की आपला जो भारत देश आहे आणि त्या देशाचे जे कायदे कानून आहे हे कायदे कानून जर बाबासाहेबांनी तेव्हा तयार केले नसते तर आज आपल्या भारत देशाची
काय अवस्था झाली असती ही आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्वांना प्रथम एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या मी मंगलमय शुभेच्छा देतो. आज आपण आपल्या बुद्धविहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांगल्या थाटामाटामध्ये साजरी करत आहोत. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना प्रथमतः धन्यवाद देईन. आज आमच्या शाळा कोल्हापूर नंबर 3 चे मुख्याध्यापक आणि सर्व मुलं उपस्थित राहिले त्यांना पण मी धन्यवाद देईन. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती बोलायचं झालं तर मला वाटतं आठवडा काय, महिना काय, 6 महिने काय, वर्ष काय कमी पडतील एवढं बाबासाहेबांच्या जीवनावरती आपण बोलू शकतो. आमचे विश्वनाथ जाधव यांनी थोडक्यात शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि त्यांनी कशा पद्धतीने त्या यातना सोसल्या आणि आपल्या संघर्षमय जीवनातून एक या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि त्यांच्या या राज्यघटनेवर आज देश चालतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या दलित कुटुंबात जन्माला असल्यामुळे त्यांना शाळेत देखील प्रवेश नव्हता. वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावं लागत होतं. अशा परिस्थितीत वर्गाच्या बाहेर शिकणारा विद्यार्थी एक मुलगा एका देशाचं संविधान लिहितो आणि त्याच्यावरती देश चालतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती महान आहेत, किती महान होते आणि किती महान असतील याच्या आपल्याला जाणीव आहे आणि जाणीव असेलच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे संघर्षमय जीवन झालं परंतु त्यांनी आपलं जीवन संघर्षमय केलं. आपण हा प्रश्न सोचला पण आपल्या समाजाला आणि या देशातील दलित, वंचित, शोषित असे जे वर्ग होते त्या सर्वांना एक समानतेने कसं जगता येईल यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदा मंत्री होते आणि महिलांच्या रक्षणासाठी महिलांना जे काय सुविधा मिळणार होता त्याच्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. परंतु त्यावेळेच्या काही लोकांनी त्याला विरोध केला पण त्यावेळेस त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. आज एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य असेल तो आपली चूक झाली तरी राजीनामा द्यायला कचरत असतो, ती खुर्ची सोडत नसतो. पण एवढे मोठे बाबासाहेब, एवढे महान कायदेतज्ञ या देशाचे शिल्पकार यांनी असं केलं. बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं तर ते सोने, जवाहर, रत्न या पैसे यांच्यामध्ये लोळत राहिले असते. त्यांच्या 7 पिढ्या काय 25 पिढ्या बसून काढल्या असत्या. पण बाबासाहेबांनी तसं केलं नाही. आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आणि त्याने आपलं जीवन अर्पण केलं. आपला संसार देखील त्यांनी चांगला त्याग केला. बाबासाहेबांची मुलं, बाबासाहेबांच्या रमाई होत्या. बाबासाहेब एवढे विद्वान होते, कायदेपंडित होते परंतु बाबासाहेबांची मुलं औषध उपचारामुळे रमाई देखील आणि मुलं देखील गेली. एक छोटासा किस्सा मी सांगतो. बाबासाहेबांचा सगळ्यात आवडता मुलगा राजरत्न हा आजारी होता आणि बाबासाहेब त्यावेळेस परदेशात होते. रमाई त्यांना घेऊन येते, त्या बाळाचं संगोपन करत होते, औषध उपचार करत होते. रमाईंकडे पैसा नव्हता आणि अशा परिस्थितीत ते त्या बाळाचं देखभाल करत होते, डॉक्टरांकडे नेत होते. परंतु काही दिवसांनी रमाईंकडे पैसे नव्हते त्यामुळे डॉक्टर देखील इलाज करेल असा झाला आणि अशातच रमाईने बाबासाहेबांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्राने बाबासाहेब यायला निघाले. परंतु बाबासाहेब यायच्या आधीच बाबासाहेबांचा आवडता मुलगा राजरत्न हा बाबासाहेबांना रमाईला सोडून गेलेला होता. रमाई दुःख सागरात बुडून गेलेल्या होत्या, ढसा रडत होत्या आणि अशा वेळेत बाबासाहेब आले. बाबासाहेबांनी बघितलं आपला मुलगा आपल्याला सोडून गेलेला आहे. बाबासाहेब देखील फार दुःखी झाले, कष्टी झाले, फार रडत होते, खूप दुःख झालं होतं. अशा वेळेस समाजातले लोक
एक जी समाजाची प्रथा आहे म्हणून जमले आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब आता या मुलाचा आपल्याला अंत्यसंस्कार करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला कफन लागणार आहे, तुम्ही त्या कफनासाठी पैसे द्या. हे सारं ऐकल्यावर बाबासाहेब फार रडायला लागले, रमाई रडायला लागल्या. परंतु त्यावेळेस रमाईनं आपलं दुःख थोडस बाजूला ठेवून पुढे आल्या आणि समाजातील लोकांना सांगितलं, अरे बाबा, जर त्या बाळाला औषध उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे असते तर मी त्या बाळाचा उपचार केला असता, आणि आज तो गेल्यानंतर तुम्ही त्याच्या कफनासाठी पैसे मागताय, ही केवढी गोष्ट आहे. आणि एवढ्या बोलून न थांबता रामायणे आपला पदर फाडला आणि त्याचं कफन बनवून त्या बाळाला देणं केलं. एवढ्या रमाई फार मोठ्या मनाच्या होत्या आणि हे दुःख बाबासाहेबांना सहन होत नव्हतं. बाबासाहेब फार दुःखात होते आणि शेवटी रमाईनं सांगितलं, बाबा, आपला एक राजरत्न गेला, आपले राजरत्न गेलेला आहे, परंतु असे हजारो राजरत्न या देशामध्ये आहेत, या समाजामध्ये आहेत, त्यांना तुम्हाला घडवायचं आहे, म्हणून तुम्हाला जगायला पाहिजे, तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी रमाईने देखील आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी चांगलं काम केलं आणि फार मोठा अभ्यास करून या देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधानावरती आपला देश चालतोय. सर्वांना, महिलांना, पुरुषांना, स्त्रियांना, अगदी कुठल्याही समाजाच्या असो, ब्राह्मण असो, मराठा असो, क्षत्रिय असो, सर्वांना समान न्याय मिळतोय, समान अधिकार मिळतोय. तो बाबासाहेबांनी दिलेल्या या संविधानातूनच आहे. म्हणून बाबासाहेबांना आपण किती अभिवादन केलं तरी कमी पडेल, कारण बाबासाहेब ते बाबासाहेबच आहेत, त्यांच्यासारखे कोण होणारच नाही असं माझं मत आहे. बराचसा वेळ झालेला आहे तरी मी या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार मानतो. विशेष मी आमची छोटी छोटी मुलं शाळा गोतापूर नंबर 3 ची आलेले आहेत, आमचे कोळेकर सर, आमचे ग्रामस्थ विद्यार्थी चव्हाण, आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, रमाई मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र, YouTube चॅनलचे प्रतिनिधी आयशा मोहम्मद मोनी यांचे देखील मी आभार मानतो. आणि या छोट्या छोट्या मुलांचा या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर मुलांच्या आणि सर्वांच्या आपण अल्पवयाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तो सर्वांनी घ्या. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.
ही बुडवली वरगी आमची पिढी माझ्या भीमानं घडवली. भल्या भल्याला निवडून आणतोस करुणीय मतदान, भल्या भल्याला निवडून आणतोस करुणीय मतदान. ही बी बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं. जरा गर्द कुणी जवळ येत नव्हती, आज गर्दीच्या गर्दी या साजन विषारीच्या भोवती. जरा गर्द कुणी जवळ येत नव्हती, आज गर्दीच्या गर्दी या साजन विषारीच्या भोवती. आज लाखालाखांना घेऊन गातोय बिंद्रेचं फुलगं गाणं, आज लाखालाखांना घेऊन गातोय बिंद्रेचं फुलगं गाणं. हे बी बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं. प्रिय विधान, प्रिय विधान, प्रिय विमान सन्मान, प्रिय विधान, प्रिय विधान, प्रिय विमान सन्मान. अरे बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, 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 बाबासाहेबानं. गुरु वळणारा पोरगा माझा साहेब झाला, गुरु वळणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायक झाला, तहसीलीतला मोठा आता नायक झाला. त्याचा दरारा ते सरकारी नोकरात, त्याचा दरारा ते सरकारी नोकरात. बाबासाहेबामुळं उजाड माझ्या घरात, बाबासाहेबामुळं उजाड माझ्या घरात. लय बरं आलं माझ्या दुबळपुरात, लय बरं आलं माझ्या दुबळपुरात. बाबासाहेबामुळं उजाड माझ्या घरात, बाबासाहेबामुळं उजाड माझ्या घरात. राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभार. सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार. आमचा इथं सन्मान केला, शाळेतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. बाबासाहेबांचे सुरुवात म्हणजे आम्ही पण लहान होतो त्या टायमाला आम्ही पण जायचं असं बुधवारीमध्ये. म्हणजे आम्हाला कसं आहे, सुरुवातीपासूनच मला पण आवड आहे कुठल्याची की बाबासाहेबांचं कार्य कुठल्याही एका समाजासाठी नव्हतं. भरपूर त्यांनी कष्ट करूनच शिक्षण शिकून आपल्याला सगळ्या विषयी केले. मी काय सर्व विद्यार्थ्यांना म्हणलं की बुधवारीमध्ये मला समजलं की 4 विद्यार्थी डान्स करणार म्हणून मुलांनी मला सांगितली. मी असं विचार केला की सर्व विद्यार्थ्यांना आपण चान्स दिला तर इथं सादर करतील. आणि खरं तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. इथं आमच्या मुलांना गाणं सादर करण्यासाठी संधी दिला आणि माझा इथं सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार व्यक्त करतो. आणि मला संविधानाचं पुस्तक हे दिला त्याबद्दलही सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. एक नंबर शाळेत जे शिक्षण घेत आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला की ज्यांचा हातखंडा आहे आणि ज्या गावात आजूबाजूच्या पंचक्रोशीत ज्यांनी नाव कमवलेलं आहे अशा कलाकार कुमारी आनंदमुनी आणि कुमारी
श्रावणी जाधव या आपल्यासमोर बाबासाहेबांच्या जीवनावर एक गीत आणि डान्स सादर करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी कुमारी सुरक्षा जाधव या सुद्धा आहे. तरी सगळ्यांनी या मुलींचं भरपूर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. रडू नको बाळा, अरे मी पाहते
पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा बोरा तुला खेळाया देते चांदीचा बोरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनातली तुला धोका मी देते एका जनातली तुला धोका मी देते धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.